पण हे घराने किती मोठं आहे. हा जो जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही पूजक आहात, आम्हा दोघांना सुद्धा आशीर्वाद द्या. दोघं मंत्री झाले तर एकाला घरी बसवलं. आम्ही दोघं बहीण भाऊ मंत्री झालो तर जमलं नाही, आम्हा दोघांपैकी एकाला घरी बसावं लागलं, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. बीडच्या शिरसाळ्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळेला त्यांनी भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा उल्लेख करत भाऊ बहिणीच्या राजकीय प्रवासावर भावनिक भाष्य केलं. यावेळेला स्टेजवर नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे आपल्याला मंत्रिपद सोडावं लागल्याची खंत नेहमी बोलून दाखवतात. कधी पक्षाच्या कार्यक्रमात तर कधी बीडमध्ये ते आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवतात. पुन्हा तसंच घडलं. माजी मुख्यमंत्री लोकनेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शिरसाळ्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासातल्या चढ उतारांवर मनातली खंत बोलून दाखवली. यावेळेला भाषण करताना धनंजय मुंडे यांनी वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले. तसंच नाईक कुटुंबावर जगदंबेचा आशीर्वाद असल्याचं सांगत त्यांनी सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि आता इंद्रनील नाईक यांच्या राजकीय वाटचालीचा आदराने उल्लेख केला. नाईक कुटुंबाच्या राजकीय वारशाचा दाखला देत धनंजय मुंडे स्वतःच्या कुटुंबाविषयी बोलायला लागले. त्यावेळेला त्यांनी पंकजा मुंडे यांनी स्वतःचा उल्लेख करत आम्ही दोघं एकाच वेळी मंत्री होऊ शकलो नाही आणि आमच्यापैकी एकाला घरी बसावं लागलं, अशी खंत व्यक्त केली. वसंतराव नाईक साहेबांनंतर स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता आलं. या कुटुंबावर जगदंबेचे आशीर्वाद आहे. हे तर आता तुम्हाला पटलं का नाही? त्याच्यानंतर आदरणीय मनोहर नाईक साहेब आणि आता स्वर्गीय अजितदादांनी माझे जीवलग मित्र इंद्रनील नाईक साहेबांना या ठिकाणी महाराष्ट्रात मंत्री केले. म्हणजे किती नशीबवान घटना. बाबूसिंग महाराज, आम्ही किती नशीबवान दोघं आहोत आम्हाला माहिती. पण हे घराने किती मोठं आहे. हा जो जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही पूजक आहात, आम्हा दोघांना सुद्धा आशीर्वाद द्या. दोघं मंत्री झाले तर एकाला घरी बसवलं. पण एक व्यक्ती आहे, पंकजाताई असो, मी असो, माझे असंख्य सहकारी असो, पद प्रतिष्ठेपेक्षा तुमचं आणि माझं नातं हे आगळ वेगळे जे कधीच तुटू शकत नाही. पद येतील जातील. एकूणच आपल्या भाषणाचा शेवट करताना धनंजय मुंडे यांनी एक सूचक आणि भावनिक शेर ऐकवला. मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता है, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. दोन वाक्यात सिंधीमध्ये सांगायचं झालं तर या समाजाची निष्ठा कशी असेल, जी निष्ठा आमच्या प्रती दाखवतो, ती निष्ठा म्हणजे मैदान में हारा हुआ बाद में कभी भी जीत सकता है, लेकिन जो अपनों का साथ निभाता है वो जग में कभी भी हार नहीं सकता. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकूणच बीड मधलं राजकारण आणि धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.